नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी तेजी येणार. या 4 कारणांमुळे 1 जानेवारीपासून कांदा बाजारभाव वाढणार. नवीन वर्षामध्ये 10,000 टन कांदा श्रीलंका, दुबईला निर्यात होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट? चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला आहे. आता इथून पुढे कांदा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं. निर्यातीला सरकारने परमिशन दिलेली आहे. केंद्राकडून कांदा निर्यातीसाठी 3 देशांना कांदा निर्यात होणार आहे. यामध्ये दुबई असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल. आता इथून पुढे कांद्याचे बाजारभाव वाढणार का, कमी होणार की स्थिर राहणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आता कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात कसे बाजारभावाची अपडेट होणार आहे. 10,000 टनाची ऑर्डर आलेली आहे. कोणत्या देशातून कांद्याची ऑर्डर आली आहे, कोणत्या देशामध्ये कांदा बाजारभाव जाणार, कांदा निर्यात होणार, त्याचा बाजारभावावरती काय परिणाम होणार. पिंपळगाव बसून मार्केट असेल, लासलगाव मार्केट असेल, अहिल्यानगर पारनेर मार्केट असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, त्याचप्रमाणे पुणे कांदा मार्केट असेल. कांदा मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये दिलासा अपडेट सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कांद्यापासून सर्व शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कांद्याचा शॉर्टेजचा महिना चालू झालेला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लाल कांदा असणार आहे. उन्हाळा कांद्याचा शॉर्टेज आपल्याला दिसणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्र असेल त्याचबरोबर भारतातील सर्व शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला बाजारभाव मिळणार आहे. 40-50 रुपयापर्यंत प्रति किलोचा कांदा बाजारभाव आपल्याला अपडेट मिळणार आहे. आपण बघितलं असेल निर्यातीमध्ये सर्वात महत्त्वाचा देश जो आहे यामध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि दुबई या ठिकाणी आता 10,000 टन कांदा निर्यात होणार आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कांदा आहे. महाराष्ट्रातील नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, हा कांदा जर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात विक्रीस गेला तर भारतीय कांद्याला चांगलं बाजारभाव मार्केट मिळणार आहे. सध्याचा सरासरीचा दर जर बघितला, पिंपळगावपासून मार्केट, चांदोड मार्केट, पारनेर मार्केट 30, 35, 40 रुपयापर्यंत कांद्या अपडेटची रेट आहे. येत्या काही दिवसामध्ये कांदा निर्यात झाल्यानंतर आता हे पहिलं कारण झालं निर्यातीचं. दुसरं कारण म्हणजे शॉर्टेज. लाल कांद्याच्या लागवडीमध्ये यावर्षी शॉर्टेज आहे. उन्हाळा कांद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला शॉर्टेज पाहायला मिळतं. गेल्या वर्षीच्या नुकसानीनंतर भरपूर शेतकऱ्यांची रोपे खराब झालेली होती आणि वातावरणामुळे भरपूर शेतकऱ्यांनी कांद्याकडे यावर्षी पाठ फिरवली आहे. कांद्याऐवजी पर्यायी मार्ग शेतकऱ्यांनी निवडले आहे. आता अशा परिस्थितीत कांद्याचा बाजार किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. सध्याचा दर जर बघितला, सोलापूर 3200 रुपये, मुंबईमध्ये 2700 रुपये, अकोलामध्ये 2300 रुपये, लासलगाव विंचूरमध्ये 3100 रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे. सरासरी दराचा विचार केला, लासलगाव 3100, चांदोडमध्ये 4200, मनमाडमध्ये 4000 पर्यंत बाजारभाव लाल कांद्याला बाजारभाव आहे. उन्हाळा कांदा असेल, लाल कांदा असेल, आता मार्केट इथून पुढे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं निर्यात जी आहे मोठ्या प्रमाणात झाली तर कांदा बाजारभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 जानेवारी नंतर कांद्याचं समीकरण बदलणार आहे. कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी बाहेरच्या देशांतून आलेली आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेतील राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या अतिवृष्टीनंतर आता बाजारावर किती वाढणार बघणं गरजेचं आहे. कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर सोयाबीन बाजाराची लेटेस्ट अपडेट, तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर जाणून घेऊया कसे बाजारभावाची अपडेट असणार आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये सर्वात कमी बाजारभाव, सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी कांदा बाजारभावाची अपडेट आपण बघत असतो. यामध्ये येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन कांदा बाजारभाव तेजीत येणार आहे. कांदा बाजारभावासाठी लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेटेस्ट कांदा मार्केटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कांदा बाजारभाव लेटेस्ट अपडेट, सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट अपडेट, तूर बाजारभाव लेटेस्ट अपडेट, सर्व बाजारभावाची अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.